कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण स्कॉलरशिप मधील जो पहिला घटक आहे संख्याज्ञान, त्यातील उपघटक पहिला म्हणजे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, संयुक्त संख्या व रोमन संख्या चिन्हे कंप्लीट केलेला आहे. आता हा जो 2 नंबरचा चॅप्टर आहे, उपघटक 2, तर तो म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परमेय संख्या आपण घेऊन येत आहोत. यामधलं सगळं बेसिक आजच्या लेक्चर मध्ये होईल आणि हे बेसिक झाल्यानंतर ह्या बेसिक नंतर पुढील लेक्चर मध्ये स्वाध्याय क्रमांक 2.1, 2.2 आणि 2.3 हे सर्व कव्हर केलेलं असेल. तर चला चालू करूया. बघा, आपण बेसिक बघून घेऊया काय आहे. म्हणजे बेसिक समजलं. आता खूप विद्यार्थ्यांच्या बुकमध्ये हे सगळं आहे, पण विद्यार्थी वाचत नाहीत. मग निदान तिथं तरी समजून घ्या काय असतं ते. पहिलं नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कुठून चालू होते? 1, 2, 3, 4 अशा या समूहातील संख्यांना नैसर्गिक संख्या किंवा मूळ संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्या n या अक्षराने व्यक्त करतात. कशाने व्यक्त करतात? n. एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. नैसर्गिक संख्या किती आहेत? अनंत आहेत. नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्याच येते. म्हणजे 2 अधिक 3 बेरीज किती? अधिक 5 म्हणजे नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्यांची वजाबाकी नैसर्गिक संख्या येईलच असे नाही. का? तर 5 मधून 7 वजा केले तर उत्तर काय आलं? -2. -2 ही नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नैसर्गिक संख्याच येतो, पण नैसर्गिक संख्यांचा भागाकार हा नैसर्गिक संख्या येईलच असे आपण सांगू शकत नाही. बघा, 12ला 10ने भागलं, उत्तर आले 1.2. 1.2 ही नैसर्गिक संख्या नाही. तर हे लक्षात ठेवा. पुढे बघूया आपण पूर्ण संख्या. 0 या संख्येचा समावेश नैसर्गिक संख्यांच्या समूहात करून मिळणाऱ्या 0, 1, 2, 3, 4 अशा या संख्या समूहास पूर्ण संख्या म्हणतात. पूर्ण संख्याचा संच कशाने दाखवतात? W ह्या अक्षराने दाखवतात. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, कारण त्या किती आहेत? अनंत आहेत. आता पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय? धनसंख्या 0 व ऋण संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण इंटिजर्स म्हणतो त्याला. -3, -2, -1, 0, 1, 2, 3 या समूहातील संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. पूर्णांक संख्या आय कशाने दाखवतात? आय फॉर इंटिजर, डब्ल्यू फॉर होल नंबर अँड एन फॉर नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. यात सर्व नैसर्गिक संख्या 0 व नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या येतात. -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. बघा, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे स्कॉलरशिप मध्ये. -1 ही सर्वात मोठी कसली संख्या आहे? ऋण पूर्णांक संख्या आहे. सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही. 1 ही सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आहे. बघा, 1 ही सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आहे. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येत नाही. धन पूर्णांक संख्या कोणत्या आहेत? 1, 2, 3, 4, 5 म्हणजे ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्याच कोणत्या आहेत? धनपूर्णांक संख्या. आणि धनपूर्णांक संख्यांच्या ज्या विरुद्ध संख्या आहेत त्या कोणत्या आहेत? ऋणपूर्णांक संख्या. व्यवहारात धनसंख्येच्या आधी अधिक हे चिन्ह देत नाहीत, पण ऋण संख्येच्या आधी वजा हे चिन्ह मात्र लिहावेच लागते. तसेच शून्याला कोणतेही चिन्ह देत नाहीत. ठीक आहे, शून्याला कोणते चिन्ह नसतं. आता पुढे बघा, पूर्णांक संख्यांची बेरीज. समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हाचा विचार न करता संख्यांची बेरीज करा. समान चिन्ह. आता बघा, हे तर काय म्हणले, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मुलं इथे चुकतात. का चुकतात? बघा, 5 अधिक 3 यांची बेरीज करायची. दोन्हीचे चिन्ह कसे समान आहेत, बेरीज होणार 8 येणार. -5 आणि -3 आहे. येथे पण दोन्हीची चिन्ह कशी समान आहेत आणि बेरीज करायचे म्हणजेच काय होणार? बेरीजच होणार. पण चिन्ह कोणतं येणार? तर मायनस येणार. म्हणजे काय? समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्येची बेरीज करताना चिन्हाचा विचार न करता संख्यांची बेरीज करा. येणाऱ्या बेरजेला समान असलेले चिन्ह द्या. म्हणजे इथं अधिक चिन्ह आहे तर इथं अधिक चिन्हच राहील. इथं मायनस आहे साईन तर इथलं साईन काय राहील? मायनसच राहील. ठीक आहे. आता भिन्न चिन्ह असेल तर काय होते? बघा, वजाबाकी. भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हाचा विचार न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा.
मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. म्हणजे मग अशी आपण केलं बघा, 5 वजा 7 असं आहे. तर मी काय करणार, 7 मधूनच 5 वजा करणार. किती आलं उत्तर? 2. पण ही फक्त इथं मी 2 लिहिणार, ही रफ वर्क साईडला. मग इथं 2 लिहिलं. लहान संख्या वजा करा व येणाऱ्या वजा बाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह दे. आता मोठी संख्या कोणती आहे? 7 आहे. 7चं चिन्ह कोणतं आहे? वजा आहे. तर इथं काय राहील? -2 हे आन्सर येईल. ठीक आहे. जसं की 3 + 3 - 2 ह्यांची ऍडिशन आहे. तर काय होईल? 1 + 1 येईल. कारण की साइन कोणतं राहील? तर मोठ्या संख्येचं. -5 + 4 ह्यांची ऍडिशन आहे. तर चिन्ह कोणतं राहील? वजाबाकी होईल यांच्यामध्ये. आणि साइन कोणतं राहील? मायनस हेच साइन राहील. कोणत्याही संख्येत एखादी धनसंख्या मिळवणे म्हणजे संख्या रेषेवर त्या संख्येपासून उजवीकडे तेवढे एकक पुढे जाणे. म्हणजे +5 मध्ये +2 मिसळले तर संख्या रेषेवर तिथं 5 आहे. तर आपण कुठे शिफ्ट होणार? उजवीकडे 2 घरं, 2 एकक अंतर. किती घरं शिफ्ट होणार? 2 घरं एकक अंतर शिफ्ट होतोय आपण. पुढे पूर्णांक संख्यांची वजाबाकी. आता वजाबाकी करताना आपण संख्या रेषेत कुठे शिफ्ट होऊ? तर डावीकडे. बघा, एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे. ठीक आहे. म्हणजे 8 वजा वजा 3 म्हणजे 8 अधिक 3 किती आलं? 11. एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे हे आहे. आता बघा, कोणत्याही संख्येत ऋण संख्या मिळवणे म्हणजे त्या संख्येपासून तेवढे एकक डावीकडे जाणे. म्हणजेच काय करायचे की 2 मधून मला 3 कमी करायचे. तर मी कुठं येणार? तर 1 2 3. इथं बघा, 1 2 3 3 एकक डावीकडे येणार वजा करताना. आणि मग 2 वजा 3 उत्तर काय येईल? -1. कुठं आलो मी? डाव्या साईडला आलो. ठीक आहे. पुढे बघू आपण विरुद्ध संख्या. ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते, ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्यांना एकमेकांच्या व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या म्हणतात. 3 वजा 3 म्हणजे 0. आता x ह्या संख्येची विरुद्ध संख्या काय आहे? तर -x आहे. x वर्ग अधिक 3x y ची विरुद्ध संख्या काय आहे? -x वर्ग वजा 3xy ही विरुद्ध संख्या आहे. किंवा कंसात लिहायचं म्हणलं तर एकच चिन्ह येईल, ही विरुद्ध संख्या आहे. ठीक आहे. विरुद्ध संख्या शून्यापासून सारख्याच अंतरावर आणि विरुद्ध दिशेने असतात. म्हणजे इथं हे 0 आहे आणि ही वजा, ही +2 आहे. तर -2 इकडे येईल. हे किती? 2 एकक आहे. तर हे पण 2 एकक असेल. एक उजव्या साईडला असेल, एक डाव्या साईडला असेल. आणि 0 पासून त्यांचं अंतर कसं असेल? समान असेल. आणि 2 विरुद्ध संख्यांची बेरीज किती असते? तर ती असते 0. विरुद्ध संख्यांच्या जोडीला बेरीज व्यस्त संख्यांची जोडी असे हे म्हणतात. काय म्हणतात? बेरीज व्यस्त संख्यांची जोडी. आता 7/8 ची विरुद्ध संख्या काय येईल? -7/8. तर याला काय म्हणू शकतो आपण? बेरीज व्यस्त संख्यांची जोडी. आता पूर्णांक संख्याचा लहान मोठेपणा. आता संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या अलगदच्या डावीकडील संख्येपेक्षा 1 ने मोठी असते. म्हणजे हे -1 ह्या -2 पेक्षा 1 एककाने मोठा आहे. हे -2 -3 पेक्षा मोठे आहे. म्हणजे हे इथं -4 -4 हे -3 पेक्षा कसं आहे? लहान आहे. -3 मोठे आहे -4 पेक्षा. आता 0 हे मोठं आहे -1 पेक्षा. 1 हा मोठा आहे 0 पेक्षा. 2 हा मोठा आहे 1 पेक्षा. 3 हा मोठा आहे 2 पेक्षा. ठीक आहे. इथं दाखवलंय. मग बघा, आपण धनसंख्या 0 ऋणसंख्या विचारात घेऊन त्यांच्यामधील लहान मोठेपणा ठरवूया. मग मला सांगा, 5 धनसंख्या, प्रत्येक धनसंख्या ही प्रत्येक ऋणसंख्येपेक्षा कशी असणार आहे? मोठी असणार आहे. प्रत्येक धनसंख्या ही प्रत्येक ऋणसंख्येपेक्षा कशी असणार आहे? मोठी असणार आहे. दुसरी, ऋण संख्यांमध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर जी लहान ऋणसंख्या आहे ती मोठ्या ऋणसंख्येपेक्षा कशी आहे? मोठी आहे. लहान ऋणसंख्या मोठ्या ऋणसंख्येपेक्षा मोठी आहे. म्हणजे -3 हे मोठे आहे -6 पेक्षा. पुढे बघितलं 0 आणि -2. तर 0 ही संख्या ऋणसंख्यांपेक्षा कधी पण काय असणार आहे? मोठी असणार आहे. का मोठी असणार आहे? तर ती मायनस संख्यांच्या उजव्या साईडला आहे. बघा, 9 हे मोठे आहे 7 पेक्षा आणि 5 हे 0 पेक्षा. म्हणजे प्रत्येक धनपूर्णांक संख्या किंवा धनसंख्या ही 0 पेक्षा कशी असणार आहे? मोठी असणार आहे.
आता पूर्णांक संख्यांचा गुणाकार काय येईल? तर दोन धनपूर्णांक संख्यांचा गुणाकार पूर्णांक संख्याच येतो. एक धनपूर्णांक एक ऋणपूर्णांक या संख्यांचा गुणाकार ऋणपूर्णांकाच येतो. बघा 7 आणि -3 चा गुणाकार काय येईल? -21 येईल. -8 आणि 9 चा गुणाकार -72 येईल. आता दोन ऋणपूर्णांकांचा गुणाकार धनपूर्णांक येतो म्हणजे -6 आणि -9 यांचा गुणाकार किती येईल? +54 येईल. लक्षात घ्या इथं वजा चिन्ह किती वेळा आलंय? 2 वेळा. ज्यावेळेस मायनस साइन मल्टिप्लिकेशन मध्ये गुणाकारामध्ये 2च्या पटीत येतं त्यावेळेस ते मायनस मायनस काय बनतं? प्लस बनतं. कधी बनतं ते? मल्टिप्लिकेशन मध्ये गुणाकारामध्येच तसं होतं. आता पुढे बघा पूर्णांक संख्यांचा भागाकार. काय असतो भागाकार? बघा पूर्णांक संख्यांचा भागाकार पूर्ण संख्या किंवा अपूर्णांक असतो. मग 8 ला 4 ने भागलं किती आलं? 2. आणि 7 ला 2 ने भागलं तर काय आलं? 3.1/2. तर हा भागाकार कसा आला? पूर्ण संख्या किंवा अपूर्णांकामध्ये मिळतो. आता धनपूर्णांकाला ऋणपूर्णांकाने भागा किंवा ऋणपूर्णांकाला धनपूर्णांकाने भागा तर उत्तर काय येणार आहे? ऋणच येणार आहे. इथं बघा 5 ला -3 ने भागलं. 5 ला ज्यावेळेस -3 ने भागू आपण उत्तर काय येणार आहे? -5/3. ठीक आहे. हे एवढं पुढचं कॅल्क्युलेशन ह्यांनी दिलंय ते समजून घेण्यासाठी दिलंय. तुम्ही पण एकदा बघून घ्या. ठीक आहे. -5/3 येईल. आणि ऋणपूर्णांकाला ऋणपूर्णांकाने ज्यावेळेस आपण भागतो त्यावेळेस उत्तर काय येतं? धनपूर्णांक येतो. बघा इथं दोन्हीकडे मायनस मायनस असेल तर ते काय होईल? एकमेकाला कॅन्सल होईल. ठीक आहे. पुढे एक पूर्णांक संख्येला दुसऱ्या शून्योत्तर पूर्णांक संख्येने भागले की मिळणारा भागाकार लिहिताना छेद हा धन पूर्णांक संख्या असावी असाही संकेत आहे. म्हणजे 9/-5 आहे. पण ह्याने भागलं -5 ने तर आपण लिहिणार काय? -9/5 -9/5 असं का लिहिणार? तर आपण जो छेद असतो छेद आपण कधी पण काय लिहित असतो? हा धनच लिहित असतो. छेद काय असतो? छेद हा धनपूर्णांक असावा. ठीक आहे. जर यम ही पूर्णांक संख्या असेल यम ही पूर्णांक संख्या असेल तर यम अधिक 1 ही लगतची मोठी पूर्णांक संख्या असते आणि मग यम वजा 1 ही लगतची लहान पूर्णांक संख्या असेल. ठीक आहे. आणि यम व यम अधिक 1 यांच्या दरम्यान एकही पूर्णांक संख्या नसते. म्हणजेच कसं 5 आणि 6 च्या मध्ये कोणती पूर्णांक संख्या आहे का? नाही. अपूर्णांक संख्या असंख्य असतील पण पूर्णांक संख्या आहे का? तर नाही. पुढे बघा शून्याने कोणत्याही संख्येला भागता येत नाही. ते काय आहे? अर्थहीन आहे. हा भागाकार काय आहे? अर्थहीन आहे. आता पुढे बघा परिमेय संख्या. आता कशाला म्हणायचं परिमेय संख्या? बघा पी हा कोणताही पूर्णांक. आता आपण पूर्णांक बघितला. पूर्णांक कोणते? -3 -2 -1 0 1 2 3. हा पी हा ह्या गटातील कोणते पण एक अंक आहे. कोणता पण एक अंक आहे. क्यू हा शून्येतर पूर्णांक आहे. क्यू शून्य सोडून धनपूर्णांक पण आहे ऋणपूर्णांक आहे क्यू. ठीक आहे. फक्त शून्य नाही. जर ती कंडिशन असेल तर आपण त्याला काय म्हणतो? परिमेय संख्या म्हणतो. जसं की 5/7 5 काय आहे? पी आहे. पी हा कोणताही पूर्णांक आहे आणि क्यू हा पण कोणताही पूर्णांक आहे. -11 हा पूर्णांक आहे कोणताही आहे आणि 8 हा पूर्णांकच आहे. फक्त छेदस्थानी शून्य नसला पाहिजे. छेदाला काय नसला पाहिजे? शून्य. त्यावेळेस आपण हे ज्या फॉर्मॅट मध्ये लिहितो आपण पी अपॉन क्यू फॉर्मॅट मध्ये जे लिहिता येतं त्याला आपण काय म्हणतो? परिमेय संख्या. मग 2 ही परिमेय संख्या आहे का? आहे. का? तर 2च्या छेदस्थानी किती आहे? 1 आहे. 1 आहे. ठीक आहे. म्हणून आपण 2 ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्याचे दशांश रूप. आता दशांश रूप म्हणजे भागाकार दिला आपण त्याला भागलं त्यावेळेस उत्तर काय येतं? आता 132 ला 12 ने भागलं आणि त्याचं दशांश रूप आपण काढलं तर बघा इथं भागाकार दिलेला आहे. तुम्ही चेक करू शकता आणि त्याचं उत्तर काय आलं? 132/12. उत्तर काय आलंय? 11.25. मग या उदाहरणात बाकी शून्य असल्याने भागाकाराची क्रिया पूर्ण झाली आहे.
म्हणून भागाकार करून आलेल्या 11.25 या संख्येत 5च्या पुढे कोणताही अंक नाही. म्हणजेच हे दशांश रूप कसं आहे? खंडित. खंडित म्हणजे काय? स्टॉप झाले. दशांश रूप कसं आहे? तिथंच भाग संपला ना, स्टॉप झाले. ह्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग म्हणजे जे थांबलंय, अजून पुढे भाग जातो का? नाही जाते भाग, तिथे थांबलं. आता पुढे बघूया. 3.1/5 दशांश रूपात लिहा. तर ते कसं आहे? ते पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. त्याचं आपल्याला रूपांतर कशात करावं लागेल? तर ते अंशाधिक पूर्णांकामध्ये करावं लागेल. म्हणजेच 5 × 15 = 16, 16/5. मग 16/5 ला आता 16 ला आपण 5 ने भागूया. 16 ला 5 ने भागलं तर उत्तर किती आलंय? 3.2. इथं पण उत्तर 3.2, इथं उत्तर 3.2. 3 मेथड दिल्या. 3 मेथडनी कसं काढलं बघा. आता पहिली मेथड बघा. इथं 3 आहे तसं ठेवलं आणि ह्या 1 ला 5 ने भागलं फक्त. 1 लाच भागले 5 ने आणि उत्तर किती आलं मग याचं? 0.2. मग 3 मध्ये 0.2 मिसळा की 3.2 आलं. ठीक आहे. हे झालं पहिलं दशांश रूप काढण्याची पद्धत. सेकंड पद्धत काय केली त्यांनी की 16/5 ला हे 16 ला 5 ने भागलं, उत्तर काढलं 3.2. आणि थर्ड मेथड काय केली की हा जो 5 आहे त्याला 10च्या रूपामध्ये आणलं. कशामध्ये आणलं? 10 मध्ये. तर 5 ला 2 ने गुणलं की 10 बनतं. मग 5 ला 2 ने मल्टिप्लाय केलं की 16 ला पण कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 नेच करावं लागेल. मग उत्तर काय येईल? 32/10, 3.2. ठीक आहे. तर ह्या 3 मेथड दिलेल्या आहेत. हे दशांश रूपात कन्वर्जन. आता अखंड आवर्ती दशांश रूप. मग काय असतं अखंड आवर्ती दशांश रूप? बघा, आपण 20/3 या संख्येचे दशांश रूप काढू. मग 20 ला जर आपण 3 ने भागलं, भागाकारात पूर्णांक भागामध्ये 6 हा अंक पुन्हा पुन्हा येत आहे. म्हणजे इथं काय बघा, 6 6 6 6 6 किती वेळा जरी भागलं तरी हे काय भाग काय संपत नाही. हा भाग काय संपायचं नाव घेत नाही. ही क्रिया अखंडपणे सुरू आहे. मग अखंडपणे सुरू आहे म्हणजे त्याला म्हणतो आपण नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग म्हणतो. मग 6 अंक पुन्हा पुन्हाच येत असल्याने येथे 6 अंक आवर्त आहे. आवर्त म्हणजे काय? रिपिटेशन. रिपिटेशनला रिकरिंग म्हणणार आपण. हा कसा आहे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. भागाकाराचे हे दशांश रूप अखंड आवर्ती आहे. मग आपण हे 6 रिपीट लिहिण्यापेक्षा आपण काय म्हणतो की 6च्या डोक्यावर असा डॉट देतो. किंवा जर 2 अंकाचा गट असेल त्यावेळेस आपण काय म्हणतो? आडवी रेष देतो त्यांच्यावर. मग अखंड आवर्ती दशांश रूप जेवढ्या अंकाची आवर्त असतो तेवढ्या अंकांच्या गटावर आडवी रेष काढतात. मग बघा 37 37 रिपीट होते. तर 0.37 37 वर आडवी रेष येईल. इथं बघा 7 2 1 4 हे रिपीट आहे. 7 2 1 4 हे रिपीट आहे. मग मी काय करणार? फक्त 7 2 1 4 वर रेष मारणार. हे पुढचं लिहिणार नाही. मग याचा अर्थ काय होतोय रेषेचा की हे 7 2 1 4 हे रिपीट आहे. रिपीट होत आहे. किती वेळा रिपीट होत आहे सांगू शकत नाही. एवढ्या वेळा रिपीट होत आहे. पुढे परमीय संख्यांचा समूह नैसर्गिक संख्या. आता परमीय संख्यामध्ये काय काय येतं? तर नैसर्गिक संख्या येतं, पूर्ण संख्या येतं आणि पूर्णांक संख्या. या गटातील सर्व संख्यांना सामावून घेतो. परमीय संख्या कशाने दाखवतात? क्यू. क्यू या अक्षराने व्यक्त होतात. ठीक आहे. आता परिमेय संख्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? रॅशनल नंबर. आणि अपरिमेय संख्याला म्हणतो आपण इरॅशनल नंबर. ओ 0 ही परिमेय संख्या आहे कारण की 0/2 ह्या स्वरूपात आपण लिहू शकतो. ज्या परिमेय संख्येचे अंश व छेद यांची चिन्हे समान असतात ती परिमेय संख्या कशी आहे? धन आहे. तसेच जिचे अंश व छेद यांची चिन्हे भिन्न असतात ती परिमेय संख्या कशी असते? ऋण असते. परिमेय संख्यांचा छेद नेहमी धन रूपात लिहा. मग असे आपण बघितलं. मग तो कसा लिहायचा? की -4/9 मायनस साईन इथं मिडलला लिहा किंवा वरती लिहा, दोन्हीकडे लिहिलं चालेल. 9/5 ही धनपरिमेय संख्या, तसेच -5/13 ही ऋणपरिमेय संख्या आहे. आता दिलेल्या परिमेय संख्येशी समान असलेल्या परिमेय संख्या पुढील रीतीने मिळवता येतात. त्या परिमेय संख्येचे अंश व छेद यांना एकत्र शून्यतर पूर्णांकाने गुणणे, तसेच अंश व छेद यांना त्यांच्या सामायिक विभाजकाने भागणे. ठीक आहे.
आता बघा, दिलेल्या परमेय संख्येची समान असलेल्या परमेय संख्या कशा मिळवायच्या? आता 1/2 आहे, मग 1/2 एवढाच अपूर्णांक आपल्याला मिळवायचा. तर मी काय केलं, 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं आणि 2 ला पण 3 ने मल्टिप्लाय केलं. उत्तर काय आलं? 3/6. म्हणजे सममूल्य अपूर्णांक मिळतोय मला. ठीक आहे, जे वरच्याला जे एवढ्याने मल्टिप्लाय केलं अंशाला, तेवढ्याच संख्येने छेदाला पण मल्टिप्लाय करायचं. काय मिळणार आहे आपल्याला? सममूल्य अपूर्णांक. आता बघा, एखाद्या परमेय संख्येला संक्षिप्त रूप देत गेल्यास अशी परमेय संख्या मिळते की जिचा अंश व छेद यांचा 1 वा -1 या व्यतिरिक्त सामायिक अवयव नसतो. ही संख्या दिलेल्या परमेय संख्येचे अतिसंक्षिप्त रूप असते. म्हणजेच मी अशी एखादी संख्या बघूया आपण. बघा, हे उदाहरणाने सांगतो. बघा, आपण असं लिहिलं 24 भागाकारामध्ये 18. मग याला कितीने भाग जाईल? 2 ने भाग जाईल. 2 ने भागलं 12/9. परत कितीने भाग गेला? 3 ने भाग गेला. 3 चौक 12, 3 त्रिक 9. आता 4 आणि 3 मध्ये सामायिक काय आहे? एकच आहे. 4 आणि 3 ला कशाने भाग जाईल? 4 चे अवयव काय असणार आहेत? 1, 2, 4. 3 चे अवयव काय असणार आहेत? 1 आणि 3. मग यांच्यात सामायिक काय आहे? फक्त 1. तर हे काय झालं? अतिसंक्षिप्त रूप झालं 24/18चं. ठीक आहे. पुढे बघूया पदावली सोडवण्याचे नियम. आता पदावली कशी सोडवतो आपण? बॉडमास ह्या रूलने. मग बी फॉर ब्रॅकेट, बी फॉर कंस, ओ फॉर, बघा इथं ओ फॉर ऑर्डर दिलेली नाही, इथं ओ नाही दिलं, इथं ह्यांनी वेगळं दिलंय. बघा, जी आपली इंग्लिश मध्ये सांगायची मेथड आहे ती कोणते? बॉडमास. बी फॉर ब्रॅकेट, ओ फॉर ऑर्डर, डी फॉर डिव्हिजन. ठीक आहे. एम फॉर मल्टिप्लिकेशन, ए फॉर एडिशन, एस फॉर सबट्रॅक्शन. मग इथं बी आहे, इथं हे ओ म्हणू आपण, हे डी म्हणू, हे एम, हे ए, हे एस. ठीक आहे. आता बघा, राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर भागाकार व गुणाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने करा. नंतर बेरीज व वजाबाकी या क्रिया डावीकडून उजवीकडे या क्रमाने दिल्या असतील त्या क्रमाने करा. कंसात एकापेक्षा जास्त क्रिया असतील तर वरील 2 नियम पाळून त्या क्रिया आधी करा. आधी कुठली करायची क्रिया? कंसातील क्रिया करायची आपल्याला. आता क्रियांचा क्रम स्पष्ट होण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कंसाचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी साधा कंस, चौकटी कंस, महिरूपी कंस वापरले जातात. पदावली सोडवताना चिन्हांचा क्रम. बघा, पहिल्यांदा कंसातील क्रिया करा सर्वप्रथम, मग चाचीचे हे गुणाकार क्रिया करा, मग भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, असा तो क्रम आहे. त्यालाच आपण म्हणतो बॉडमास. पुढे आता हे प्रश्न बघूया आपण. नमुना प्रश्न आहेत आणि त्यानंतर आपण स्वाध्यायाचे प्रश्न घेऊया. तर मित्रांनो, आपण काय केलेलं आहे की आपलं ऍप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या नावाने ऍप्लिकेशन आहे. त्याचा लोगो, इथं जो लोगो दिसतोय तुम्हाला, इथं जो लोगो दिसतोय, हे बघा, हा जो लोगो आहे तोच लोगो आहे ऍप्लिकेशनचा. आणि त्या ऍप्लिकेशनवर आपण पूर्ण सिलेबस अपलोड केलाय, कंप्लीट सिलेबस. म्हणजे स्वाध्याय 1.1 ते स्वाध्याय 32 पर्यंत सर्व काही अपलोड आहे. म्हणजे जेवढ्या फास्ट तुमचा 7वीचा सिलेबस कव्हर होईल तेवढी जास्त रिव्हिजन होईल, आणि जेवढी जास्त रिव्हिजन होईल तेवढं तुमचं स्कोर जास्त येणार आहे. त्यासाठी आपण काय केलं की आता जसा हा व्हिडिओ बनवला आहे तसाच पूर्ण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये त्या ऍप्लिकेशन मध्ये जा. ते ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरला तुम्हाला मिळेल. गुगल प्ले स्टोअरला जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला, मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवतोच. डाउनलोड जर केला ऍप्लिकेशन, किंवा मी त्या ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर करतो, तिथं फक्त क्लिक केलं की जाऊन ऍप्लिकेशन ओपन होईल. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ऍप्लिकेशन मध्ये फक्त मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा. मोबाईल नंबर टाकायचा
मग तिथं तुम्हाला OTP येईल, त्या OTP वरून लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जो 7वी स्कॉलरशिपचा कोर्स आहे तो तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे, एकदम कमी किमतीमध्ये तुम्ही तो कोर्स घेऊ शकता. तुम्ही एक वेळा बघा, एक वेळा किंवा 100 वेळा बघा, काही अडचण नाही. एक व्हिडिओ कितीही वेळा बघू शकता, तो तुमच्यासाठी असेल. तुम्ही जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत बघून तुमची कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता. ठीक आहे, तर ते ऍप्लिकेशनवर सर्व अवेलेबल आहे. तुम्ही आत्ताच ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून याच्या पुढचे व्हिडिओ सगळे त्याच्यावर अपलोड होतील, तर तेही तुम्ही बघा. आता सध्या अपलोडेड आहेत. मग बघा, नमुना प्रश्न, पुढील पूर्णांक संख्यांचा गुणाकार कोणता? आता इथं काय करायचं, डायरेक्ट 8 आणि 3 चा गुणाकार करायचा. किती आला? 24. इथं चिन्ह आहे वजा, इथं आहे अधिक. मग वजा चिन्ह किती वेळा आलं? 1 वेळा. हे 2च्या पटीत आहे का? नाही. 2च्या पटीत नसले की इथं वजा चिन्ह राहील. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता बघा, ज्या कोणत्याही संख्येला जर आपण 0 ने गुणले तर उत्तर काय येणार आहे? 0च येणार आहे. मोठ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या, आता मोठ्यात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे -1 व लहानात लहान नैसर्गिक संख्या, लहानात लहान नैसर्गिक संख्या आहे 1. यांची बेरीज किती? -1 अधिक 1. यांची बेरीज किती असणार आहे? 0. पुढील पदावलीची किंमत किती? आता पदावलीची किंमत विचारली आहे आपल्याला. मग पदावली सोडवण्याचे नियम आपण आताच बघितले आहेत. मग कशी असेल पदावली सोडवायची? चला बघूया. बघा, पहिल्यांदा आपल्याला कंस सोडून घ्यावा लागेल. तर 210 मधून 130 कमी झालं, किती आलं? 80. मग हा कंस जाईल, महिरूपी कंस राहील. हा कंस बघा, हे ऍज इट इज ठेवू आपण. 9 10 90, गुणाकार होईल अधिक 90 अधिक -5 आणि -2 चा गुणाकार किती आला? -10. हा कंस महिरूपी कंस -50. ठीक आहे, आता 80 अधिक कंसात बघूया आपण, हे 90 आणि हे अधिक वजाच होईल, -10 येईल आणि हा इथला कंस जाईल, -50. बघा, 80 अधिक 90 किती झाले? 170. 170 - 10 -50. 170 मधून 10 गेलं 160. 160 - 50 किती आलं? 110. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. एवढ्या सहज सोप्या पद्धतीने सुटतो प्रश्न, फक्त क्रमवार आपल्याला क्रिया करायच्या असतात. आता पुढे बघूया. -6/-2, पहिल्यांदा भागाकार करा. 6 ला 2 ने भागा, उत्तर किती आलं? 3. आता इथं मायनस साइन कितीच्या पटीत आहे? 2च्या पटीत आहे. मग 2च्या पटीत असलं की मायनस साइन कॅन्सल होतं. कॅन्सल झालं की उत्तर काय येईल? -3. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, इथं अधिक वजा, इथं किती वेळा मायनस साइन आहे? 1 वेळा मायनस साइन राहील. इथं किती वेळा मायनस साइन आहे? 1 वेळा मायनस साइन राहील. इथं मायनस साइनच आहे. ठीक आहे, आता 5 ला 3 ने भागले तर उत्तर किती यायला पाहिजे? 5/3. 5/3 म्हणजेच किती? 3.2/3. ठीक आहे, सॉरी, 1.2/3. 1.2/3 किंवा आपण हेच असं लिहू शकतो की 1 अधिक 2/3. इथं काहीच नाही म्हणजे अधिक चिन्ह आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी, बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे? -1 आहे. यांच्यातील फरक म्हणजे -1 आहे. इथं यांच्यातील फरक म्हणजे वजा करावा लागेल. मग यांच्यातील फरक काढूया. किती आलं? 1 वजा अधिक 1. किती आला फरक? फरक आला 2. फरक 2 आहे. 2 कोणत्या संख्येच्या वर्गमूळा इतका आहे? आता 2 कुणाच्या वर्गमूळा इतका आहे? तर 4च्या वर्गमूळा इतका आहे. पर्याय क्रमांक 3 येईल. 2 येणार का नाही? तर 2चं वर्गमूळ नाहीच काढू शकत आपण. तर 4च्या वर्गमूळा इतका फरक आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल.
पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 2.1, 2.2 इथे आहे 2. बघा 19 प्रश्न आहेत, त्यानंतर 2.2 आणि त्यानंतर आपण 2.3 असे हे स्वाध्याय घेऊन येत आहोत. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.